औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबादच्या शाळेत मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। किरकोळ वादातून अल इरफान या निवासी शाळेत विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली। यात शेफ अफरोख या 10वीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला। या प्रकरणी वर्गमित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यातही अशाच किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत 6वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। शाळेतल्या विद्यार्थ्यांमध्ये हिंसेच्या घटना वाढत चालल्याचं चित्र सध्या दिसतं आहे। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर आहे। विशाल, एकूणच आपण बघतोय की खुलताबादच्या या शाळेत या मारहाण झाली या मुलांमध्ये आणि विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। जरा सविस्तर माहिती द्या याविषयी। तुला खरंच अतिशय दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल। 10व्या वर्गात शिकणारी ही दोन्ही मुलं होती। या मुलाच्या मित्रानं त्याची टोपी लपवून ठेवली होती अशी प्राथमिक माहिती मिळते। त्या टोपी शोधण्यावरून या दोघांमध्ये वाद झाला। त्यात मारहाणीत शेख अफरोजचा दुर्दैवी मृत्यू झाला। मात्र मृत्यू झाल्यानंतरही ही बाब मारहाण झाल्याची कोणाच्या लक्षात आली नाही। त्या मुलाला दवाखान्यात हॉस्पिटलाइज करण्यात आलं। त्यानंतर अकस्मात मृत्यू झाला अशी नोंद सुद्धा करण्यात आली। मात्र पोलिसांना या सर्व प्रकरणाचा संशय आला। पोलिसांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही चेक केलं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या मुलाला मारहाण करण्यात आल्याचं उघड झालं। त्यानंतर पोलिसांनी ज्या मुलाने मारहाण केली त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आता त्याला बाल सुधारगृहातही पाठवण्यात आलं आहे। मात्र एकूणच ही घटना अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल। अवघ्या 10व्या वर्गात शिकणारी ही 15 वर्षाची मुलं यांना राग येतो आणि त्यातून मारहाणीसारखी घटना घडते आणि त्यातून एखाद्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू होतो। ते अतिशय दुःखद आहे। या सर्व प्रकरणात शाळा प्रशासनालाही आपल्याला दोषी धरावं लागेल। मुलांमध्ये अशा पद्धतीची वर्गातच मारहाण होत असताना शाळा प्रशासन काय करतंय, टीचर काय करतंय याचाही शोध घेण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेचीही आता शिक्षण विभागाकडे पोलीस तक्रार करणार आहे आणि शाळेवरही कदाचित गुन्हा दाखल होऊ शकतो। धन्यवाद विशाल, ही माहिती दिल्याबद्दल। विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर एकूणच आपण बघतोय याही आधी अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये ही हिंसिक मानसिकता का तयार होते याचा अर्थातच आता विचार करणं गरजेचं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।